जयसिंगपुरात भर दिवसात झालेल्या तलवार हल्ल्यात तरुण जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. तिघांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. जुन्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी जयसिंगपूर शहरातील नांदणी नाका परिसरात भर दुपारी एका तरुणावर तलवार हल्ला झाल्याची घटना घडली. मात्र आईच्या सावधगिरीमुळे मुलगा बचावला असून तो जखमी झाला आहे. आई व मुलाने स्वतःच्या रक्षणासाठी हल्लेखोरावर दगडफेक केल्याने हल्लेखोर पसार झालेत. सुनील रामाप्पा लमाणी, वय वर्ष 28, राहणार नांदणी नाका, लमाणी वसाहत, धरणगुत्ती, तालुका शिरोळ असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे शहरात दिवसभर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या हल्ल्याप्रकरणी विनोद कासू पवार, अरविंद कासू पवार, दोघेही राहणार कालीबाग तांडा, LT विजयपूर आणि विनोद बाबू जाधव, राहणार नांदणी नाका, लमाणी वसाहत, धरणगुत्ती या तिघांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात रविवारी सायंकाळनंतर गुन्हा दाखल झाला आहे. जखमी सुनील लमाणी याचे वडील लघुशंकेसाठी गेले असताना सुनील व त्याची आई वाट पाहत रस्त्यावर थांबले होते. याच वेळी पाठीमागून तिघे संशयित मोटारसायकलीवरून तिथे आले. त्यातील संशयित विनोद पवार यांनी शिवीगाळ करत अचानक सुनील याच्यावर तलवारीने हल्ला केला. यावेळी त्याच्या आईने प्रसंगावधान राखत सुनीलला सावध केलं. मात्र पाठीवर वार झाल्याने सुनील जखमी झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत. KK न्यूजसाठी प्रतिनिधी कुणाल कांबळे. आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.